रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. वनवासाला कोणाला होता? वनवास हा फक्त रामाला होता, पण लक्ष्मण मध्यस्थी आला. लक्ष्मण सुद्धा रामासोबत गेला. जाऊ द्या, लक्ष्मण गेला, पण सीतेचा काय दोष हो? सीता बघा, तिलाच पतिव्रता म्हणायचं. अवरात्र आपल्या दुःखात आणि सुखात आपल्या मालकाची साथ देते ना, तिला पतिव्रता म्हणतात. मालक, तुमच्या दुःखात सुद्धा मी भागीदार आहे, मी सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे. सुखदेव सांगतात, राजा राम लक्ष्मण सीता वनवासाला निघाले. पितृदेव भव, शास्त्रामध्ये सांगितलं, मातृदेव भव पितृदेव भव. बापाची सेवा केली पाहिजे. प्रभू रामचंद्राने बापाचं वचन पाळलं. आपण सुद्धा कधी काळी बापाच्या शब्दाचं पालन केलं पाहिजे. बापाचं ठिकाण आकाशापेक्षा उंच आहे. बाप आकाशापेक्षा का उंच आहे माहिती का तुम्हाला? अरे तुम्ही कोण्याही बापाला, कोणालाच वाटत नाही की माझ्यापेक्षा मोठं कोणी असावं. कोणाला वाटतंय माझ्यापेक्षा मोठं कोण भागवतकार असावं? मला वाटतंय का? कधीच वाटत नाही. प्रत्येक बापाला तुम्ही विचारा, तुम्हाला कोण मोठं असावं वाटतं? त्याला काहीच वाटत नाही. पण प्रत्येक बापाच्या मुखातून उद्गार निघतील, पा माझ्यापेक्षा माझा मुलगा मोठा असावा. वाटतंय का नाही? आपल्याला वाटतंय का नाही? प्रत्येक बाप म्हणत असतो, माझ्यापेक्षा माझा मुलगा मोठा असावा. म्हणून पितृदेव भव. सुखदेव सांगतात, राजा आपल्या पित्याची सेवा केली पाहिजे. आणि ज्या घरात बापाची सेवा नाही का, काय चव नाही हो त्याच्या संसारात. जेवणात सगळं काही आहे. जेवण माहिती ना तुम्हाला? जेवण आता ही पंगत आहे नाही, हे स्वयंपाक चालू आहे, सगळं टाका तुम्ही, पण माया म्हणण्यावर मीठ टाकू नका. मीठच टाकायचं नाही त्याच्यात. कसं आहे हो? बेचव आहे, बेचव. तसं ज्या घरात माता पित्याची सेवा नाही, सगळे ते घर बेचव वाटतो, नाही वाटत. जेवणात सगळं काही आटलं आणि मीठ नसलं तर जीव वाटत नाही. सुखदेव सांगतात, राजा प्रभू रामचंद्र आता वनवासाला निघाले. आणि जात असताना एक राक्षसीन होती पा. लक्ष्मणाने तिचं नाक कापलेलं आहे. ती राक्षसीन असणारी शूर्पणखा रावणाकडे गेली. घरानं सांगितलं. रावणाला कळालं सीता जंगलात आलेली आहे. रावणाने मारीच नावाच्या राक्षसाला सांगितलं, तू हरणाचं रूप घे. मारीच आला, हरणाचं रूप घेतलं आणि हरणाचं रूप घेतलं. आणि त्या ठिकाणी सीतेचं लक्ष गेलं. कांचन चोळीची आशामणी राम धाडिले शिवनी. प्रभू रामचंद्राने हातात धनुष्य घेतला आणि त्या मारीचाला मारण्यासाठी निघाले. मारीच समोर गेला, बाण लागला, मारीच पडलेला आहे, राक्षस पडला. पण इकडं रावण आला, रामाच्या आवाजात हाक मारू लागला. आवाज असणारा सीतेपर्यंत गेला. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा जाय, माझ्या मालकावर संकट आहे. त्यावेळेस लक्ष्मण आई सीताला बोलत होता, जो जगाच्या मालकाचं जगाचं संकट बाजूला सारतो त्याच्यावर संकट कसं काही येईल. लक्ष्मणा जाय, तुला त्यावेळेस सीता लक्ष्मणाला नको ती बोलली. आणि म्हणून लक्ष्मणा, मला माहिती आहे तू किती कपटी आहेस. माझ्या मालकावर संकट आलं आणि तुला वाटतं प्रभू रामचंद्र तिकडे मारावा आणि सीता माझी व्हावा. कोण बोललं? सीता बोलली. लक्ष्मणाला काय वाटलं असं नो? ज्या लक्ष्मणाने ज्या सीता महासाहेबाला आईचा दर्जा दिला आणि त्या आईच्या मुखातून तसे उद्गार निघले, डोळ्याला पाणी आलं, रेस ओढली आणि गेला लक्ष्मण.
आता लक्ष्मणाच्या मनात एकच होतं, एकदा माझा एकदा 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 रामाला भेटायचं आणि आता नाही जगायचं. जगायचं तरी कोणासाठी? अरे रात्रंदिवस जिची आई म्हणून सेवा करत होतो त्या आईने मनात 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 अशी भावना तयार केली. का बोलली असल? इकडे रावण आला, गडबड गडबड लोळत होता, सीताला भिक्षा मागत होता आणि सीतेचा पाय रेशीच्या बाहेर गेला. रावण आला आणि सीतेला घेऊन गेला. इकडे आता लक्ष्मणाची प्रभू रामचंद्राची भेट झाली. पा रामाने विचारलं, लक्ष्मणा सीताला सोडून तू आला? लक्ष्मणाचा कंठ दाटून आला, डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे प्रभू, ए आता नाही जगायचं रे, आता फक्त तुला भेटायचं होतं, बस झालं, आता मला जीवन नको आहे. काय झालं लक्ष्मणा? प्रभू प्रभू मला जीवन नको आहे. जगायचं तरी कशासाठी? अरे ज्या जंगलामध्ये आईची सेवा करायला आलतो, ज्या जंगलामध्ये मी माझ्या आईच्या पायाचं पाणी पिऊन तीर्थ पेत होतो, ती आई मला काय भावनाने बोलली माहितीये का प्रभू? नाही जगा वाटत मला. लक्ष्मण प्रभू रामचंद्राच्या समोर रडत होता. हो प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला कडकडून मिठी मारली, डोळ्याचं पाणी पुसलं आणि सांगितलं, लक्ष्मणा रडू नको, थांब, माझ्यासाठी जग, माझ्याकडे बघ. अरे तू गेले माझं कसं होईल? बघ ना बघ ना, माझ्या डोळ्यात डोळा घालला लक्ष्मणा. प्रभू अरे आता डोळ्यात डोळा घालण्याची हिंमत नाही राहिली रे माझ्यात, नाही जगा वाटत मला. काय भाव असतो याला? काय म्हणायचं माहितीये का? याला बंधुप्रेम म्हणतात, बंधुप्रेम. एक भाऊ आपल्या मोठ्या भावाला आपल्या दुःखाची व्यथा सांगतो आणि मोठा भाऊ लहान्या भावाला म्हणतो, ए तुला जगा वाटत जरी नसलं ना तर माझ्यासाठी जग. कुठं गेलो होय प्रेम? का का आपल्याला भावासोबत भांडण करताना रामायण का आठवणे? का 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 कधी भाव येईल हो तुमच्या मनात? सुखदेव सांगतात, राजा लक्ष्मणाची समजूत घातली हो आणि लक्ष्मण वापस आला तर सीता आश्रमात नव्हती. पा कुठे गेली असेल सीता? आता राम लक्ष्मण असणारा सीताचा शोध काढत होते आणि ज्यावेळेस सीता घेऊन जात होते का त्यावेळेस वाचवा वाचवा अशी सीता बोलत होती. एका पक्ष्याच्या कानावर आवाज गेला, त्या पक्ष्याचं नाव आहे जटायू. आणि त्या जटायूला कळालं कोणीतरी परस्त्रीच्या पदराला हात घालून कोणीतरी पळून येत आहे. जटायूनं रावणावर झडप घातली. रावणाचं जटायूचं घनघोर युद्ध झालं. रावण रक्तबंबाळ झाला, लाल झाला. आता रावणाला जटायू मारणार. तेवढ्यात रामाने त्या जटायूला शपथ घातली, जटायू आपण दोघं युद्ध खेळू, पण एकमेकाचं तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात ते सांग. मला पण रामाची शपथ, माझं मरण मी तुला सांगतो. जटायूने सांगितलं, माझं मरण माझ्या पंखात आहे. रावण खोटं बोलला. रावण म्हणला, मग माझं मरण माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्यात आहे. जटायूने वर झडप घेतली आणि रावणाचा अंगठा तोडला. तेवढ्यातच रावणाने दोन्ही पंख तोडले. कपट भावनाने त्या जटायूला रामाने त्या ठिकाणी रावणाने पंख तोडून मारले गेलं. जटायू आता अंतिम श्वास मापत होता, कंठ सद्गतीत आलेला आहे. राम 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 जटायू बोलत होता आणि राम लक्ष्मण तिथून जात होते. पाहिलं तर कोणीतरी पक्षी राम राम म्हणतो. बघितलं, जवळ आले प्रभू रामचंद्र. पाहिलं जटायू रक्ताभोम लाल झालेला आहे. प्रभू रामचंद्राने त्या जटायू पक्षाच्या जवळ गेले. जटायू पक्षाने सांगितलं, प्रभू सीता मासाहेबाला रावण घेऊन गेला हो, इथं मी त्याला अडवलं होतं, त्याला मी मारणार होतो. हे प्रभू मला त्यांनी तुझी खोटी शपथ घातली. मला म्हणला तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे सांग. आणि तुझी शपथ घातल्यामुळे मी हे प्रभू मी खोटं बोलू शकलो नाही. बघा, अरे आपल्यापेक्षा पक्षी बरे. रामाची शपथ घातली, मरणाची आहुती दिली, पण खोटं बोलला नाही. तुम्ही दिवसात किद्दा देवाच्या शपथा खाता? नाही बोलला प्रभू, मी नाही बोलणार खोटं. जटायू आता मांडीवर रडत होता प्रभू रामचंद्राच्या. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने जटायूच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, जटायू तू रडू नको, कृतुम अन्यथा कृतुम.
मी तुला जीवदान देतो, मी तुला जिवंत करतो. त्या जटायूनं काय म्हणायला पाहिजे होतो? प्रभू आता मला जगायचं नाही. का नको प्रभू मला जीवन? का जटायू तुला का जगा वाटत नाही? जटायू पक्षी बोलत होता, प्रभू मला असं मरण पुन्हा येणार नाही. का बघ, अरे माझं मस्तक तुझ्या मांडीवर आहे, माझ्या मुखाला राम राम आहे आणि माझ्या डोळ्यासमोर तू आहे. पुन्हा तू जीवदान दिलं तर पुन्हा मला असं मरण नाही. म्हणून प्रभू मला आताच मरायचं. अहो त्या जटायू पक्षाने राम 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 म्हणत आपला प्राण सोडला. रामचंद्र समोर गेले. समोर सीता जात होताना आपले अलंकार ते खाली टाकलेले होते पा, नळ नील जांबुवंत हनुमंत, त्यांनी ते सोन्याचे अलंकार घेतले. प्रभू रामचंद्राची लक्ष्मणाची भेट झाली. त्या वानर सैन्याने सांगितलं, प्रभू रावण घेऊन जात होता, कोणीतरी स्त्रीनं हे जे सोन्याचे अलंकार खाली टाकलेले आहेत बघ. सुखदेव सांगतात, राजा ते सगळे सीताचे जेवढे अलंकार होते का तेवढे प्रभू रामचंद्राच्या समोर लक्ष्मणाच्या समोर ठेवले. आणि रामाने प्रभू लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा हे अलंकार सीतेचे आहेत का? त्यावेळेस लक्ष्मणाने सांगितलं, प्रभू हे बाकी अलंकार कोणाचे आहेत मला माहीत नाहीत, पण जे पायातले जोडवे आहेत का हे मात्र माझ्या आईचे आहेत. ज्यावेळेस राम प्रभूने विचारलं, लक्ष्मणा हे जोडवे तुला कसं काय माहीत आणि बाकीचे अलंकार का माहीत नाहीत? त्यावेळेस लक्ष्मण म्हणला, प्रभू तुला सांगू का, सीता मासाहेब अजून डोळ्याने मी कशी आहे ही पाहिलीच नाही, फक्त जोडवे पाय बघत होतो पूजा करताना, म्हणून माझ्या जोडवे परिचयाचे आहेत. याला संत म्हणायचं, याला साधू म्हणायचं. सुखदेव सांगतात, राजा प्रभू रामचंद्राला ज्यावेळेस कळालं ना काय लक्ष्मण आहे, सीतेला अजून चेहरा सीतेचा पाहिला नाही, दुःख झालं. आता सीतेचा शोध करायचा, सीता रावणाने नेलेली आहे. मग समोर असणारा जो समुद्र होता, आडवा होता, त्या समुद्रामध्ये आता सेतू बांधला. कशाचा? नळ नील जांबुवंत हनुमंत, नळ नावाच्या वानराच्या हातून दगड तरत होते. कथाभाग रामायण 6 महिने चालतंय पा. आपल्याला भगवान कृष्णाच्या अवतारापर्यंत अर्ध्या तासात जायचंय. आता सेतू बांधलेला आहे आणि सगळे आता रावणाच्या लंकेला निघालेले आहेत. दगडाचा सेतू. याच्या अगोदर वानर आगत जात, याच्या अगोदर हनुमंतराया जातात, लंका जाळतात. कथाभाग फार मोठा आहे. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि वानर सेना कुंभकर्णाचं आणि त्या ठिकाणी आता लक्ष्मणाचं आणि इंद्रजिताचं युद्ध झालं. इंद्रजिताला प्रथम अगोदर मारल्या गेलेलं आहे. आता कुंभकर्ण आणि लक्ष्मणाचं, रामाचं रावणाचं युद्ध चालू होतं. कुंभकर्ण मारित असताना, युद्धात असताना एका वानराने उडी घेतली पा, वर उडी घेतली, कुंभकर्णाच्या डोक्यावर बसला. तेवढ्यात ते वानर कुंभकर्णाच्या हातात आलं आणि असं नळड्याला धरलं. चिरचिर चिरचिर वानर आडत होतं. त्या वानराचं नाव हे पा गंधमादन नावाचं वानर. त्या गंधमादक नावाच्या वानराला कुंभकर्णाने सांगितलं, तू आरडू नको, तुला जीवदान देतो, पण इथून पुढे राहिलेलं आयुष्य रावणाचं म्हणून जग. ते वानर म्हणत होतं, मला जीवदान नको, अरे रावणाचं म्हणून जगल्यापेक्षा रामाचं म्हणून मेलेलं बरं. ते मेलं पण रावणाचं म्हणून जगायला तयार नाही. सुखदेव सांगतात, राजा प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी कुंभकर्णाला मारलेला आहे आणि त्या ठिकाणी रावणाला पण मारलेला. प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी जय जयकार झालेला आहे. आता प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी पुन्हा अयोध्येला वापस आले आणि आता अयोध्येच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र राज्य करीत होते बघा. आणि राज्य करत असताना एक रजक कळाला का? रजक म्हणजे वळठी. त्या वळठ्याचं काहीतरी भांडण झालं तर नवरा बायकोचं, बायको असणारी त्याची माहेराला गेली आणि 6 महिन्यांनी घरी आली. घरी आल्याच्या नंतर तो बायकोला मारित होता. 2-4 लोक मध्यस्थी झाले, अरे राहू दे. ते म्हणला, बायकोला म्हणला, मला का राम समजलं का? 6 महिने रावणाच्या बंदीत राहिली, पुन्हा आणून इथं नांदवायलाय, तसा मी नाही म्हणला, आता घरात येणार नाही. हा शब्द प्रभू रामचंद्राच्या कानावर गेला. रामाला कळालं, मी राज्य करत असताना एका वळठ्याने माझी निंदा केलेली आहे. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा या सीतेला उचल आणि जंगलात नेऊन घाल. का? लोक माझ्या माघारी मला नाव ठेवतात. रामाचा आदेश होता सीतेला
रथात बसवलं. लक्ष्मणाने एका जंगलात नेऊन घातलेलं आहे. सीता दो जीवाची होती पहा. सुखदेव सांगतात, राजा वाल्मिक ऋषी त्या जंगलात राहत होते. त्या सीतेचा सांभाळ वाल्मिक ऋषीने आपल्या मुलीसारखा केलेला आहे. आणि नंतर त्या सीतेला असणारे 2 मुलं झाले. त्या मुलाचं नाव आहे लव आणि कुश. आता प्रभू रामचंद्र असणारे फार मोठा यज्ञ केला. यज्ञात घोडा सोडला. तो घोडा लवकुशाने पकडलेला आहे. तो घोडा वापस देत नव्हते. हनुमंत गेले, लक्ष्मण गेले, अजून बरेच 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 भरत शत्रुघ्न. शेवटी तो घोडा लवकुश वापस देत नव्हते. सगळ्याला पराजित केलं. शेवटी प्रभू रामचंद्र त्या लवकुशाकडे युद्धासाठी गेलेले. इकडे बाप लेकाचं युद्ध चालू झालं. आश्रमातून सीता बाहेर आली. पाहिलं तर मुलाचं आणि मालकाचं युद्ध चालू आहे. सीता मासाहेब मध्यस्थी झाली. युद्ध थांबलं आणि आपल्या मुलाला सांगितलं, बाळांनो, ज्याच्या सोबत तुम्ही युद्ध करताना तो दुसरा कोणी नसून तो तुमचा बाप आहे, बाप. लवकुशाने आपल्या पित्याला हात जोडले आणि सुखदेव सांगतात, राजा युद्ध थांबलं. आता सीतेला वाटलं आता तरी माझे मालक माझा शिकार करतील. तरी पण शिकार करत नव्हते. तरी पण राजाच्या अयोध्येच्या ठिकाणी नेत नव्हते. सीतेने त्या ठिकाणी आपल्या आईची आठवण केली. पृथ्वी फाकली आणि सीतामाय आपल्या त्या पृथ्वीमध्ये गुरु झाली. नंतर प्रभू रामचंद्राने 11,000 वर्ष राज्य केलं आणि नंतर आपला ध्येय ठेवला. समोर असणारा रेणुकेच्या पोटी परशुरामाचा अवतार झाला. रेणुका माता आता एकदा गंगेवर पाण्याला गेलेली आहे पहा. पाण्याला गेल्याच्या नंतर चित्ररथ देवरथ असणाऱ्या स्वर्गाच्या अप्सरा गंधराजा स्नान करत होते. आणि त्या रेणुका माता घागर घेऊन घरी आली. जमद अग्नीला पाहिलं. आपल्या स्त्रीनं मनाने पाप केलेलं आहे म्हणून जमद अग्नीला राग आला. त्या ठिकाणी परशुरामाला जमद अग्नीला 4 मुलं होती. पहिल्या मुलाला सांगितलं, जाय तुझ्या आईने मनाने पाप केलेले, हे परशु घेऊन तिचं मुंडकं उडव. पहिला मुलगा म्हणला, मी नाही मारणार माझ्या आईला. दुसऱ्या मुलाला सांगितलं, जाय मार त्याला. ते मला मी नाही मारणार. तिसऱ्या मुलाला सांगितलं, मार. म्हणला मी पण माझ्या आईला, अरे जिनं जन्म दिला तिला कसं काय मारू. चौथ्या मुलाला सांगितलं, रामा हे परशु घे आणि तुझ्या आईचं मुंडकं झाडाच्या बाजूला उडव. त्या परशुरामाने विचारच केला नाही. तो परशु घेतला आणि 10 दिवशी आपल्या आईचं मुंडकं उडवलं. रामा या तुझ्या 3 भावाने माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं, यांना बी मार. परशुरामाला शरण प्रसन्न झाले. रामा आता तुला काय मागायचं तर माग, मला काही नको. मी माझ्या आईला मारलं, माझ्या भावाला मारलं. द्याची असेल तर मला माझी आई वापस द्या, माझे भाऊ जिवंत करा. आणि मी मारलं हे त्यांच्या लक्षात असू दे, त्यांच्या ध्यानात ठेवू देऊ नका. सुखदेव सांगतात, राजा त्या जमद अग्नीचं सामर्थ्य असं होतं, मेलेली स्वतःची धर्मपत्नी त्याने जिवंत केली. 3 मुलं पण जिवंत केली. परशुरामाला कदाचित माहीत असावं आपल्या बापाचं सामर्थ्य, म्हणून तर त्याने आपल्या पित्याची, याला म्हणायचं पितृदेव भव, परशुरामाने सहस अर्जुनाला मारले. 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्री करणारा एक, त्याचं नाव आहे परशुराम. आता समोर भगवान कृष्ण अवताराची कथा.